दिवसाच्या सुरुवातीमध्ये आपण एका धमाकेदार स्पर्धेमध्ये एका रंगतदार मॅचकडे आपण वळणार आहोत आणि अर्थात आपल्याला RNP स्पोर्ट्स श्रीवर्धन या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धा घर बसल्या लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा या ठिकाणी पाहता येणार आहे. सर्व ऑनलाईन आपल्यासोबत यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. मॅच ऑन. पहिला चेंडू, हो हो पहिला चेंडू टोलवलाय, हो हो पहिल्या चेंडूवरती येतोय घणागती प्रहार, पहिल्या चेंडूवरती येतोय षटकार. नक्कीच दिवसाची सुरुवात अशी आहे तर येणारे सामने सुद्धा रंगतदार असतील यात शंका नाही. नक्कीच धमाकेदार सुरुवात केली. मला वाटतं स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत आकाश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला विवेक. आकाश एकदा पुन्हा एकदा या ठिकाणी मिळेल. मला वाटतं आकाशने या ठिकाणी एक धाव या ठिकाणी चोरटी धाव नक्कीच मिळवलेली आहे आणि विवेक आता मात्र स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज या ठिकाणी दाखल झालेला आहे. नक्कीच आकाशने आणि पुन्हा एकदा हळूवर रतन खेळून काढलाय. एका धावांवरती या ठिकाणी नाही, मला वाटते 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच या ठिकाणी आकाश आणि विवेक यांची जोडी नक्कीच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळ करताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जर आपण पाहाल तर आकाशने पहिला चेंडू आकाशात टोळवून षटकाराच्या पलीकडे चेंडूला पाठवला होता, परंतु विवेक आपल्या संघासाठी हळूहळू घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि पहा झेल सोडलाय. नक्कीच असं म्हणतात सर की कॅचेस विन द मॅचेस. जर तुम्ही झेल टिपू शकलात तर तुम्ही सामना सुद्धा टिपू शकता. नक्कीच याच्यामध्ये विवेकचा झेल सोडलाय, परंतु आता तोच सलामीचा फलंदाज आकाश स्ट्रायकिंग एंडला आहे. हळूहळू आता मात्र चांगला बाउन्सर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा आपण या ठिकाणी पाहू शकाल तर 5 चेंडू आणि 11 धावा. आणि प्रमोद सर आपल्यासोबत या ठिकाणी गुणलेखन करतील. नक्कीच कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आणि गोपीचंद केंद्रे सर सुद्धा आपल्यासोबत अगदी त्यांचा सुद्धा मधुर आवाज आपण या स्पर्धेला ऐकणार आहोत. आणि नक्कीच 12 धावांच्या समाप्तीनंतर आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर गुणफलकावरती अजूनही एकही गडी या ठिकाणी पुणेर या संघाने गमावलेला नाहीये. अर्थात पुन्हा एकदा गोडी अभंगाची आणि श्री पुनाई देवी क्रिकेट संघाच्या वतीने एक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपण या ठिकाणी पाहतो आणि अंतिम दिवसातील या पहिल्या रंगतदार सामन्याकडे आपण वळतो आणि धावफलकावरती 12 धावा झालेल्या आहेत. आणि बॉलर नेम सांगायचे प्लीज. जिग्नेश. नक्कीच पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी संपलेलं आहे गोपीचंद सर आणि 12 धावा या ठिकाणी टिपण्यामध्ये यशस्वी झालेत ते म्हणजे आकाश आणि विवेक. नक्कीच आकाश यांच्या बाबतीत सांगायचं तर ज्यांनी एकेकाळी ओव्हलचं मैदान सुद्धा गाजवून सोडलेलं आहे तेच आकाश आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात, परंतु विवेक आपल्याला या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्गवरती एक वेगवान गतीचा गोलंदाज मला वाटतं आहे जिग्नेश हुन्नरविल या संघाकडून. नक्कीच प्रथमतः सर जर आपण पाहाल तर नाणेफेकीचा चेंडू टाकलाय भिरकावलाय फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रायल करून गेलाय. मात्र एक धाव मिळेल. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रायल करून गेला. एका धावेच्या मदतीने 1 चेंडू आणि 13 धावा. नक्कीच हुन्नरविली संघाने जर आपण पाहाल तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 13 धावा धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत प्रमोद सर सुद्धा या ठिकाणी गुणलेखक म्हणून आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो जिग्नेश. वेगवान गतीचा गोलंदाज आणि स्ट्रायकिंग एंडला तोच धमाकेदार फलंदाज आकाश.
आकाशासाठी चेंडू टाकलाय, पुन्हा एकदा भिरकावलाय आणि मला वाटतं वन बाउन्स मिड विकेटच्या वरून ट्रॅव्हल करून चेंडू गेलाय सीमारेषा पार. आकाशच्या बॅटमध्ये होतोय घणाघाती चौकार. नक्कीच 2 चेंडू मध्ये 17 धावा. नक्कीच आकाशची फलंदाजी म्हणजे हुनरविली संघासाठी थोडासा खतरा, कारण का धावसंख्या झाली 17. अजून येणाऱ्या चेंडू वरती कशा पद्धतीने पुन्हा एकदा खेळलाय, पुल केलाय आणि पुल झालाय सक्सेसफुल, पॉवरफुल. आणि नक्कीच आकाशने आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार या ठिकाणी लगावले. नक्कीच एक चांगला पॉवरफुल पुल या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज होतोय जिग्नेश आणि आता मात्र सतीश पाटील सरांचा इशारा आपल्यापर्यंत येतोय की स्वेअर चेंडूचा म्हणजे 1 धाव मोफत धाव या ठिकाणी मिळणार आहे. जिग्नेश आणि आता मात्र खेळून काढलाय मिडअपच्या रिजन मध्ये. ऑन साइड मध्ये मला वाटतं क्षेत्ररक्षक आहे. ऑन साइड मधून या ठिकाणी चार चेंडू आणि 26 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 5वा चेंडू आणि पुन्हा एकदा पंचांचे 2 हात बाहेर. व्हाईट बॉल, स्वर चेंडू. 27 धावा, 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. नक्कीच आणि आता मात्र हो काय आउट स्विंगर चेंडू आणि विकेट जाते. आता मात्र मोठा मासा या ठिकाणी गळा. मध्ये एक चांगली फलंदाजी आकाशच्या बॅट मधून चांगले फटकार या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहाल तर आकाश यांची 17 धावा. नक्कीच या 17 धावांमध्ये या ठिकाणी 2 षटकार आणि 1 चौकार अशी चांगली फलंदाजी आणि चांगली या ठिकाणी धावसंख्या जर आपण पाहाल तर पुणेर या संघाची आहे 27 धावा. शेवटच्या 1 चेंडूचा या ठिकाणी सामना करेल. 27 धावा या ठिकाणी जयेश. हो जयेशने टोलवलंय. ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि जयेश माघारी परतला. त्यावरती लागलेले आहेत आणि मला वाटतं जयेश हे एक चांगले खेळाडू आहेत आपल्या पुणेर गावासाठी, परंतु या सामन्यामध्ये थोडेसे अपयशी ठरलेत. आपल्या संघासाठी एक चांगली खेळी करण्याचं मानस होता आणि अपेक्षित सुद्धा होतं, परंतु आता मात्र गोल्डन डकचा या ठिकाणी शिकार झालेत. आणि आता मला वाटतं या ठिकाणी मैदानावरती खेळपट्टीवरती 2 बंधू या ठिकाणी दाखल झाले. 2 भाऊ म्हणजे एका बाजूला विराज आणि दुसऱ्या बाजूला विवेक आणि गोलंदाज आहे गिरीश. नक्कीच 2 सख्खे भाऊ मैदानावरती खेळी करताना आपल्याला कशा पद्धतीने पाहायला मिळतील. 27 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. पहिला चेंडू गिरीश यांचा. डाकुराचा पहिला चेंडू येतोय सीमारेषा पार. मिडांच्या वरून गळा कुणाल पांडे आणि हार्दिक पांडे यांची सुद्धा आपण जोडी पाहिली तर अशा विविध बंधूंची जोडी आपण खेळताना पाहत असतो.
अशाच पद्धतीने एक चांगली जोडी, दोन बंधू अर्थात एका बाजूला विवेक आणि दुसऱ्या बाजूला विराज. आणि आता मात्र सकवलंय, फसवलं आणि थोडस या ठिकाणी विवेकच्या बॉल मला वाटतं पाठीला जाऊन थोडंसं आदळलंय. कोणती धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. आणि गिरीश हा एका डावखुऱ्या त्याचा ज्यांनी विविध स्पर्धेमध्ये बॅटची कडा फर्स्ट स्लिप मध्ये ट्रॅव्हल करून यष्टीरक्षकांनी झेल टिपलाय. आणि मला वाटतं विवेक आता या ठिकाणी माघारी परतला आहे. आणि मला वाटतं जर्सी नंबर 18 त्या ठिकाणी पाहायला मिळतोय ताहिर. नक्कीच जर्सी नंबर 18 म्हटल्यानंतर क्रिकेट विश्वामध्ये ज्यांना आदर्श मानला जातो ते विराट कोहली. टॉस का बॉस मध्ये आपल्याला त्यांचा सुद्धा या ठिकाणी बॅनरवरती फोटो आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी बॅटची कडा फर्स्ट स्लिपच्या दिशेने ट्रॅव्हल करून घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करून गेलाय. एक धाव या ठिकाणी मिळेल. 34 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत गुणफलकावरती. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिलं सत्र आपण या ठिकाणी पाहत आहोत. 34 धावा या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला. आणि 5वा चेंडू थोडासा बॅट्समन सफल झाला होता आणि यष्टीरक्षकाने आपल्या या ठिकाणी काम पूर्ण केलेलं आहे. कोणतेही धाव या चेंडूवरती येणार नाहीये. कोणत्याही पद्धतीचं नुकसान या चेंडूवरती होणार नाहीये. गुणफलक अजूनही त्या ठिकाणी थांबलेले आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू लास्ट बॉल आणि पुन्हा एकदा चकवलंय. बॅटची कडा आणि पंच सतीश पाटील सरांचा इशारा होतोय बॅट्समन आउट. आणि मला वाटतं या ठिकाणी पहिलं सत्र संपलेलं आहे. 34 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि 35 धावांचं या ठिकाणी आव्हान आहे. ते म्हणजे हुनरविल या संघाला 18 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान आहे. हॅलो स्कोर बोर्ड वरती कोण येते थोडा वेळ ली फक्त ही एक विनिंग नंतर मी हाय बोलतोय ना भाई बापोलीचा नाही आता टॉप रानवलीचा. हॅलो आणि या ठिकाणी दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यातील आपण या ठिकाणी रंगतदार सामना आपण पाहत आहोत. चला पुढील होणारा सामना असेल बापावली विपक्ष रानवली. बापावली विपक्ष रानवली या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये टॉससाठी यायचंय. बापावली विपक्ष रानवली, माझा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर आपण त्वरित यायचं आहे. कोणत्याही पद्धतीचा विलंब आपण करायचा नाहीये. आणि नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण पाहत आहोत की हॅलो आणि नक्कीच या ठिकाणी चला आकाश यांना विनंती आहे की आपण कृपया समालोचन कक्षावर यायचंय. आकाश गोरिवले, हॅलो आकाश गोरिवले, माझा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर आपण कृपया त्वरित यायचं आहे समालोचन कक्षापाशी. आकाश गोरिवले, नक्कीच या ठिकाणी एक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपण या श्रीवर्धनच्या अर्थात संतांची भूमी म्हणून
ज्यांना संबोधलं जातं ती रायगडची अर्थात श्री शिवछत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली रायगडची भूमी आणि पर्यटकांचा जिल्हा तालुका म्हणून ज्या तालुक्याकडे संबोधलं जातं तो श्रीवर्धन तालुका आणि याच पुनाई देवीच्या आशीर्वादाने असलेला लावाच लागेल कारण तो येईना अजून आकाश इथे. आकाश गोरेले त्यांना जरा बोला. चला आकाश गोरुले, माझा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर आपण कृपया त्वरित यायचंय. आकाश गोरुले, हॅलो आकाश गोरुले, आकाश गोरुले, माझा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर आपण त्वरित यायचं आहे. नक्कीच श्री पुनाई देवी क्रिकेट संघ आणि अर्थात श्री पुनाई देवीच्या आशीर्वादाने या पुणेर गावामध्ये आपण या भव्य दिव्य रंगतदार स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. अर्थात गोडी अभंगाची आणि पुनाई देवी क्रिकेट संघ या दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने आपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहत आहोत. अर्थात RNP स्पोर्ट्स श्रीवर्धन च्या माध्यमातून. आणि मला वाटतं या ठिकाणी पुणेर या संघाला 5 धावांची या ठिकाणी पेनल्टी लागलेली आहे. म्हणजे 35 धावांचं लक्ष त्या ठिकाणी होतं. आता मात्र हुनरविली या संघाला 30 धावा या ठिकाणी करायच्या आहेत. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. आयोजकांनी दिलेल्या निर्णयानुसार आणि नियमानुसार पुणेर या संघाला 5 धावांची या ठिकाणी पेनल्टी लागणार आहे. कोण गेला? भावेश गेलाय ना. स्ट्राईकला पण भावेश. आणि नक्कीच स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज सलामीचा फलंदाज भावेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रफुल्ल आणि पहिला गोलंदाज जयेश. हो पहिला चेंडू पूल केलाय. मिडॉपच्या वरून क्षेत्ररक्षक आहे आणि पहिल्या चेंडूवरती एकच धाव या ठिकाणी मिळेल. पाहावं लागेल सर या पेनल्टीवरती हुनरविली हा संघ आपलं लक्ष या ठिकाणी किती चेंडूंवरती मिळवतोय की जयेश आपल्या फिरकीची जादू आपल्या या मैदानावरती आपल्या गावासाठी आपल्या स्थानिक मैदानासाठी कशा पद्धतीने खेळी करतोय हे सुद्धा पाहावं लागेल. आणि मला वाटतं प्रफुल्ल आहेत स्ट्रायकिंग एंडला हुनरविली या संघाकडून. नक्कीच हुनरविली आणि पुणेर असा सामना आपण रंगताना आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा पूल केला. पूल झाला पॉवरफुल मिडॉपच्या वरून बॅकवर्ड स्कोअर लेगच्या रिझन मध्ये येतो. धावा. नक्कीच RNP स्पोर्ट्स श्रीवर्धन या वाहिनीच्या माध्यमातून आपण बोला. लाईव्ह सुद्धा पाहतो. आणि बापोली विपक्ष रानवली आपण कृपया आपण कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं टॉस करून घ्यायचंय. पुन्हा एकदा खेळला आणि मिडॉप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुंदर झेल त्याने विविध स्पर्धेमध्ये आपल्या संघासाठी चांगल्या धावा या ठिकाणी बेसल्या होत्या. तोच प्रफुल्ल तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 1 डाऊनच्या स्वरूपात येतोय तो म्हणजे ऋतिक. आणि जयेश आपल्या संघासाठी सलामीवीर गोलंदाज म्हणून आहे. नक्कीच एक वेगवान गतीचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे ओळखला जातो आणि अष्टपैलू आहे. म्हणजे त्याच्याकडून उर्वरित चेंडूमध्ये चांगल्या गतीचा चेंडू या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. परंतु ऋतिक सुद्धा तेवढाच चांगला फलंदाज आहे. काय घडेल काय बिघडेल नक्कीच पाहावं लागेल. चेंडू टाकलं, चेंडू टाकलं, चेंडू जातोय सीमारेष.
उत्तम आहे. नक्कीच आपल्या संघासाठी महत्वपूर्ण धावा या ठिकाणी करतोय. 4 चेंडू आणि 13 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. थोडस गोपीचंद सर या ठिकाणी महागडे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हळूरत्नी खेळून काढलाय. पॉइंट कव्हर मध्ये गोविंदा स्वतः धावून गेला आणि 14 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. आता मात्र पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू नक्की कशा पद्धतीने गोलंदाज हाताळतोय हे सुद्धा पाहावं लागेल. आणि नक्कीच भावेश स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. हो हो, शेवटच्या चेंडूवरती सुरेख टप्पा पाहायला मिळाला आणि शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. धाव फलक अजूनही तिथेच थांबलेला आहे. 14 धावांच्या समाप्तीनंतर पहिलं षटक या ठिकाणी संपत आहे. नक्कीच आतापर्यंत एक गडी आतापर्यंत गमावलेला आहे, तो म्हणजे हुनरवेल या संघाने. हॅलो, तेच दोघांचं समजत नाही तिथे विवेक के विराज. हॅलो हॅलो, नक्कीच या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांगितल्यानंतर 14 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहाल तर 14 धावा आतापर्यंत वेचलेल्या आहेत आणि आता मात्र या ठिकाणी विवेक आहेत. पहिला चेंडू पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. किती धावा मिळतील? पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतील. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होता, परंतु क्षेत्ररक्षकाने नक्कीच थोडस स्टेडी क्रिकेट खेळणं अपेक्षित आहे. 2 धावा या ठिकाणी नक्कीच पूर्ण करतील भावेश आणि ऋतिक. 16 धावा, 1 चेंडू आणि 16 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. हो हो, पूल केलाय, पूल झालाय सक्सेसफुल आणि ऋतिकच्या बॅटमध्ये येतोय. सत्रातील दुसरं षटक या ठिकाणी अमित रामन यांच्याकडून ऋतिकच्या या फलंदाजासाठी रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लागू झालेला आहे. आपण सामना झाल्यानंतर या बक्षीस या ठिकाणी आपण घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा खेळला हो हो, परंतु जयेश आहे तिकडे आणि ऋतिक दाद आहे. नक्कीच आपल्या गावातील खेळाडूंना आपण असंच प्रोत्साहित करा, असंच या ठिकाणी आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आवाहन करेन. बापोली संघाने रानवली आहे ना त्यांना. चला, बापोली विपक्ष रानवली, बापोली विपक्ष रानवली, आपल्याला हा शेवटचा पुकार आहे. अन्यथा आपल्याला पेनल्टीला या ठिकाणी सामोरे जावं लागेल. बापोली आपण टॉससाठी यायचं. रानवली संघाचे प्रतिनिधी आमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सुहास आणि स्वर चेंडू येतोय, व्हाईट बॉल. आणि धावसंख्या झालेली आहे 23 आणि स्ट्रायकिंग एंडला स्वराज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चार चेंडू आणि 24 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 24 धावा म्हणजे मात्र विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. 8 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता.
छोटू खेळलाय, मला वाटते लॉंग लेगच्या रिझन मध्ये एक धाव या ठिकाणी मिळेल. 25 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. आता मात्र 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. त्याला थांबे. मला वाटते स्वराज आहेत स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आणि खेळून काढलाय मिडऑफच्या वरून 1 बाउन्स 2 बाउन्स, परंतु क्षेत्ररक्षक आहे. आणि 2 धावा पुन्हा एकदा या चेंडूवरती पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. नक्कीच भावेश, नक्कीच. दुसऱ्या षटकात 13. आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहू शकाल तर 14 धावा या ठिकाणी आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या. 6 चेंडू 3 धावा. नाही झालं. हा विराज ह्या दोघांच्या समजत नाही त्यावर. आणि विराज जर्सी नंबर 18 परिधान केलेला विराज आपल्याला अंतिम षटक हाताळण्यासाठी आणि 3 धावांची आवश्यकता. मिडऑफच्या रिजन मध्ये ऑफ साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहे जयेश. नक्कीच एका धाव्यांवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. आता मात्र 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. स्वराज नक्कीच बापोली संघाचे आलेच की नाही. चला आणि मला वाटतं हुनरविली हा संघ विजय झालाय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे या ठिकाणी आभार. आणि ऋतिक यांना विनंती आहे की आपण आपलं कॅश प्राइज या ठिकाणी घेऊन जायचं आहे. नक्कीच ऋतिक यांची अतिशय सुरेख फलंदाजी आणि त्या फलंदाजीच्या जोरावरती हुनरविली हा संघ विजयी झालाय. नक्कीच आपले गुणलेखक प्रमोद अडकले यांना नक्कीच आमचे या ठिकाणी गुणलेखक प्रमोद अडखळे यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी गुणलेखनाची जबाबदारी या ठिकाणी सांभाळायची आहे. नक्कीच आपल्या माध्यमातून सुद्धा एक चांगलं गुणलेखन या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. चला बापोली या संघाने